आणि घडत असलेल्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये सुद्धा काही घडामोडी घडण्यास वेग आलेला आहे। दिल्लीमध्ये काय घडतंय, दिल्लीचं वातावरण कसं आहे, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। आज सकाळपासूनच या ठिकाणी पाकिस्तानला सर्जिकल अटॅक्सच्या माध्यमातून उत्तर देण्याचे प्रयत्न भारतीय लष्कराने सुरू केलेले आहेत। साऊथ ब्लॉकमध्ये आज सकाळी 11 वाजता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ही जी देशातली सगळ्यात टॉपची सिक्युरिटी यंत्रणा आहे त्यांची बैठक पार पडली। पंतप्रधान यांच्यासह सर्व लष्करी दलांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये DGMO रणबीर सिंग यांनी हे स्पष्ट केलं की पाकिस्तानला सर्जिकल अटॅक्स करून भारतीय लष्कराने त्यांचे काही दहशतवादाचे जे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। अतिशय मोठं पाऊल म्हणावं लागेल। खरं तर उरीचा हल्ला झाल्यानंतरच पंतप्रधान मोदी यावरती काय बोलणार, कशा पद्धतीची भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। केरळमध्ये जी भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्यामध्ये देखील पंतप्रधान बोललेले होते। उरीच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच ते तिथं बोलत होते आणि तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की जे 18 जवान शहीद झालेले आहेत भारताचे तर त्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही आणि दहशतवाद्यांनी हे कान उघडं ठेवून ऐकावं की आम्ही हे बलिदान कधीही विसरणार नाही। आणि त्याच पद्धतीने आता भारताच्या सगळ्या मूव्स ज्या आहेत ते होताना दिसत आहेत। एकीकडे सिंधू नदीच्या पाणी वाटपाबद्दलचे पुनर्विचार करण्याचे संकेत भारताने दिलेले आहेत। त्याशिवाय व्यापारासंदर्भातले काही निर्णय MFN स्टेटस जे आहे ते रद्द करण्याचं भारताने प्रयत्न चालवले आहेत। शिवाय पाकिस्तानमधली जी सार्कची बैठक आहे ती देखील आता रद्द झालेली आहे आणि त्याच्या पाठोपाठ लष्करी पातळीवरचा म्हणजे हे आधीचे जे सगळे निर्णय आहेत ते डिप्लोमॅटिक लेवलवरती तर सुरू होतेच पण त्याशिवाय लष्करी पातळीवरचा एक अतिशय मोठा निर्णय म्हणजे गेल्या दशकाभरातला हा पहिला सर्जिकल अटॅक असेल भारतानं पाकिस्तानवरती केलेला। आणि एक प्रकारे पाकिस्तानच्या ज्या आजवरच्या ज्या खोड्या सीमेवरती सुरू आहेत त्या आता खपवून घेतल्या जाणार नाहीत असा एक संदेश भारतानं या माध्यमातून नक्कीच दिला आहे। खरं तर 2003 साली भारत आणि पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाली मात्र त्यानंतरही पाकिस्तानच्या खोड्या थांबलेल्या नव्हत्या। वारंवार जवळपास 1000 वेळा सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकनं केलेलं होतं। मात्र साहजिक आहे की शस्त्रसंधी असल्यामुळे भारताला लिमिटेड म्हणजे कंट्रोल पद्धतीनं उत्तर द्यावं लागत होतं। मात्र आज अखेर पाकिस्तानला या अशा पद्धतीनं चोख उत्तर जे आहे ते भारतानं दिलेलं आहे। 4 वाजता सर्वपक्षीय एक बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीत जे काही ऑपरेशन्स मिलिटरीचं चालू आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती देण्यात येईल। प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली।